नमस्कार, मी वैशाली मधुरभोज रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज मी तुम्हाला मूग डाळीचं वरण कसं बनवायचं ते सांगणार आहे। तर हे मूग डाळीचं वरण मी तुम्हाला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करून दाखवणार आहे। तर अगदी साधं सोपं आहे। यामध्ये मी कुठलेही जास्तीचं वाटण किंवा मसाले यामध्ये वापरलेले नाही, तरी हे वरण खायला खूप असं चवदार लागतं। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी ही अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे। तर ही सालीसकट मी ही मूग डाळ घेतलेली आहे। तर याचं वरण खूप जबरदस्त लागतं आणि खायलाही खूप चवदार लागतं। तर डाळ घेते वेळेस आपल्याला भाजून वगैरे घ्यायची नाही, आपल्याला ही अशी कच्ची डाळ घ्यायची आहे। जर तुम्ही भाजून घेसाल ह्या डाळीला तर ती अजिबात चव लागत नाही। आता या डाळीला आपण शिजवून घेणार आहोत। तर इथे मी ही डाळ आधी शिजवून घेतलेली आहे। तर मस्त अशी गाळा शिजवून घेतलेली आहे। तर डाळ शिजवत असताना यामध्ये हळद किंवा तेल घातलेलं नाही, नुसतीच ही डाळ शिजवून घेतलेली आहे। तर ही डाळ मी एका पातेल्यामध्ये शिजवून घेतलेली आहे। तर यामध्ये मी अर्धी वाटी डाळसाठी 1 ग्लास पाणी टाकून याला मस्त असं गाळा शिजवून घेतलेला आहे। तुम्हाला जर पातेल्यामध्ये शिजवायची नसेल तर तुम्ही कुकरमध्ये देखील हिला शिजवून घेऊ शकता। आता आपण वरणाला फोडणी देऊया। तर फोडणी देण्याआधी आपण याचे एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर इथे मी हे 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या मी कच्च्याच घेतलेल्या नाहीयेत। तर या मिरचीला मी असं तव्यावर छान असं भाजून घेतलेलं आहे। भाजत असताना यामध्ये मी थोडंसं तेल टाकून ह्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत। तर अशा भाजून घेतलं की वरणाला खूप छान अशी चव येते। त्याचबरोबर 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या देखील घेतलेल्या आहेत। मूठभर अशी कोथिंबीर घ्यायची, कोथिंबीरमुळे ना त्याला एक जबरदस्त चव येते, शक्यतो जास्तीत कोथिंबीर घ्यायची आहे। आणि इथे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि याला सगळं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला वाटून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथे मी ही गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई आपली चांगली गरम झाली आहे। यामध्ये आपण तेल घालूयात। तर यामध्ये मी हे 1.5 पळी तेल घालतेय। आता तेल चांगलं गरम झाले, यामध्ये थोडेसे जिरे घालूयात, थोडीशी मोहरी घालायची आहे। आता यामध्ये मी 2 लसणाच्या पाकळ्या त्या मी अशा बारीक क्रश करून घेतलेल्या आहेत, ते यामध्ये घालूयात। तर या लसणाचा फ्लेवर खूप छान असा येतो। आता त्याचबरोबर इथे मी एक पातीचा कांदा घेतलेला आहे, तो यामध्ये घालूयात। तर पातीचा कांद्यामुळे खूप जबरदस्त अशी चव येते, त्यामुळे शक्यतो घालायची आहे। आता त्याचबरोबर इथे मी थोडीशी मेथी घेतलेली आहे, मेथी यामध्ये टाकून घ्यायची आहे। तर मेथीमुळेही त्याला छान चव येते। आता इथे व्यवस्थित चांगलं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण हिरव्या मिरच्याचं वाटण तयार करून घेतलं होतं, ते यामध्ये घालूयात। आता हिरव्या मिरच्याचं घातल्यानंतर यालाही व्यवस्थित चांगलं परतून घेऊया आपण। अगदी पटकन असं हे वरण तयार होतं, अगदी साधं सुद्धा आहे। तर यामध्ये मी जास्तीचे मसाले सुद्धा यामध्ये घालणार नाही, फक्त हे चटणी मिठाचीच तुम्हाला हे वरण करून दाखवते। खूप छान लागतं, खायलाही खूप चवदार लागतं हे वरण। आता इथे व्यवस्थित चांगलं आपलं मिरची देखील छान परतून झालेली आहे। आता इथे एक मीडियम साईजचा टमाटर घेतलेला आहे आणि त्याला बारीक करून घेतले, ते यामध्ये घालूयात आणि यालाही व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं आपल्याला। तर इथे गॅस मी लो फ्लेमवर ठेवलेला आहे, हाय फ्लेमवर वगैरे ठेवलेला नाहीये। आता हे टमाटर यामध्ये छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचे। तर इथे आपले हे टमाटर छान सॉफ्ट झालेलं आहे। आता यामध्ये मी थोडीशी हळद घालतेय आणि यालाही व्यवस्थित चांगलं परतून घेऊया आपण। आता यामध्ये लगेच आपण हे शिजवलेलं वरण यामध्ये घालायचं आहे। आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण। तर वरण तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवे त्या पद्धतीने यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता। तर इथे मी हे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे, यामध्ये टाकून घेतेय। तर साधारण हे अर्धा ग्लास पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे मी। आता याला व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे। आता इथे गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे आपल्याला आणि याला उकळी येण्यासाठी एक वाट बघूयात। तर या ठिकाणी बघा याला मस्त अशी उकळी आलेली आहे। आता इथे गॅस लो फ्लेमवर ठेवूयात आणि यावर एक झाकण लावून याला 2 ते 3 मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर पाहू शकता, वाव, खूपच छान आपलं हे वरण इथे तयार आहे। आता इथे गॅस बंद करून घेऊया आपण। तर तयार आहे आपला हे मूग डाळीचं वरण, खूप जबरदस्त असं तयार झालेलं आहे।
तर हे तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर देखील खाऊ शकता. तर भाकरीसोबत हे वरण खूप जबरदस्त लागतं. तर यामध्ये मी कुठलेही जास्तीचे मसाले वगैरे घातलेले नाही. अगदी साधंसुद्धा हे वरण करून दाखवलेलं आहे. तर अगदी छान चवीला तर खूप जबरदस्त हे वरण झालेलं आहे. एक भाकरीऐवजी 2 भाकरी नक्कीच खासाल, एवढं सुंदर हे वरण झालेलं आहे. कसं वाटलं तुम्हाला आजचं मूग डाळीचं वरण ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशी छान रेसिपी बरोबर. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल